पण होतो, करत होतो, तिकडे पण करणार आहे. इकडे अजून जरा अपेक्षा आहे. मला कामासाठी कुठल्या फंडासाठी का कशासाठी गेलो ना, अपमान होतो तो त्याच्यासाठी गेलोय. आणि वारंवार सांगून त्यांनी कुठलीच हे केलं नाही साहेब. 1 महिना 2 महिने 4 महिने 5 वर्ष झाले होते. खासदारकी लढलो, असं वाटलं खासदारकी लढून काहीतरी थांबेल ही गोष्ट, तरी तेच आहे. तर किती सहन करणार साहेब, माणूस आहे ना, सहन करायची हद्द संपली. त्यांना सांगितलं तरी काय, शेवटच्या दिवशी पण मीटिंगला सांगून आलो होतो का बाबा बोलवा, समोर बसवा तरी चालेल. शिव्या दिल्या, मी बोललोय माझ्याकडे पाठवा, इकडे पाठवा. ज्यांनी खुलेआम लोकांमध्ये शिव्या दिल्यात तिकडे पाठवा, माफी मागा. मी त्यांच्या बरोबरच मातोश्रीवर येतो. काही रिॲक्शन काहीच नाही ना. माझ्या मामा मंचेकरला, मम्मीला ठाकरेंचा शब्द हा अल्टिमेट असतो. शब्द दिला म्हणजे पाळणार. हा, त्यांनी शब्द दिला होता, मला पाळला नाही. त्यांचे हात जोडले मला, म्हणजे मी पाय पडलो, लगेच हात जोडल्या बरोबर साहेब बोललो. सर्वांना आपलं मजबुरी असते, काय असतं ना, काय असेल देव जाणे ते. मी लगेच त्यांच्या पाय पडलो, बोललो साहेब आपण नका हे करू, आपण जे आदेश द्याल ते पाळतो. मी बोललो नको, नाही तुम्ही तिकीट देऊ शकत ठीक आहे, नाही स्वीकृत देऊ शकत तिकीट. पण जे नाराज झाले, ज्यांना शब्द दिला होता त्यांना बोलून, समोर बोलून एकदा काय मान सन्मान दिलं. त्या आमच्या मामी मंचेकर त्या महिलाच्या शाखा प्रमुख होत्या, त्याच्यावरून पण त्यांना काढून टाकलं. स्टेजवरून शिव्या देणार का बाबा मी देणार होतो तिकीट, हे करणार. असं किती सहन करणार आणि किती शिव्या खाणार साहेब, बस झाला ना. हा, हे जे आता शिवसैनिक शिव्या देत आहे ना, माहित नाही खरी गोष्ट काय. जे त्यांच्या बरोबर असतात ना, का जे सोडून गेलेत, त्यांना विचारा काय कंडिशन आहे. पण ती वक्तव्या संदर्भात कुठेतरी विपर्यास केला जातोय, कुठेतरी तुम्ही मारलेत 5 जणांना. मी नाही मारलेत साहेब, तुम्ही जरा नीट बघा, परत तुम्ही तेच बोलताय. तुम्ही काहीतरी सांगू नका तोंड टाकताय, तुमचं हेच चुकतं साहेब सर्वांचं. मी तुम्हाला नेहमी तुम्हाला बोलायचं नाही का, काय करतं ना, उगाच काहीतरी तुम्हाला टीआरपी चालवायला ह्याच्याकडे जा, त्याला काहीतरी उलट बोला, त्यांनी हे बोलला साहेब. मी आतापर्यंत मी नेते मंडळी नाही, नेते मंडळी बोलतील काय नाही, मी बोललो असंच एकदा भडकवून कोणाला, शिवसैनिकांना का ज्या लोकांना पाठवलं होतं कोणी, असे आले होते लोक, तेव्हा 5 लोक मेले होते. हा, तसं काय परत व्हायला नको. मी कुठे बोललो का मी मारलंय जाऊन, मी जन्माच्या अगोदर कसं मारेल मी कोणाला. काहीतरी थोडं तरी जरा साहेब विपर्यास केला जातो का कुठेतरी. म्हणजे भाऊ जे तुम्ही बोलला ते तुमच्या सगळी घटना जन्माच्या आधीच्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे. मी बोललोय ते बघा ना जरा तुम्ही. हा, उगाच काहीतरी तोंडात टाकू नका साहेब. जे बोललोय जरा ऐका ना जरा, काय बोललोय मी. जन्माच्या अगोदर असं एकदा झालं होतं, तेच बोललोय मी. हा, माझा परिवार काढतात, माझ्या परिवाराबद्दल आता काहीतरी आता नवीनच काहीतरी सुरू केलंय. हा, जरा परिवार, सर्वांच्या परिवारात सर्व असतं. हा, आणि माझा परिवार माझ्या बरोबर आहे, सर्वजण. भले आम्ही वेगळ्या पक्षात काम करतो, माझा परिवार आणि हा माझा परिवार आहे. माझा परिवार खाली नुसतं माझ्या घरचे नाही, सर्व आहे. हा, पसराला आता आयुक्तांना जे पत्र दिलं त्याला बोलवतील मी जाईन ना. नाही मी कशाला, मला काय विचारणं झालं तर मी जाईन, बोलेन ना तिकडे. हा, आणि कुठे काय कॅमेरावर बोललोय ना, का मागून थोडी ना बोललोय, कॅमेरावर बोललोय. जे बोललोय जे आहे ते समोर जाणार ना. जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. हा, सर राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर, अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई. आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला, इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाही तर भाई मी विसरून जाईल, मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना, मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा, बाजू काय, अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांचं म्हणणं आहे की बाबा काय बोलू दे, अरे काय बोलू दे. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय, कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप.